आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता या पत्रामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतील। हे पत्र मिळाल्यामुळे पोलीस ती केस कायमची बंद करतील। फक्त त्या सुधाकरना विनाकारण संशय नको घ्यायला। आता लवकरात लवकर मनीषाकडून पैसे घेऊन इथून गायब व्हावं लागेल। सॉरी 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 माझंच लक्ष नव्हतं। मी यांच्या विचारत होते। त्याचं काय आहे ना, आमच्यांचं पत्र आलंय, ते मुंबईला आहेत आणि त्यांनी मला सुद्धा तिकडेच बोलवून घेतलंय। पर तो लेटर क्यों भेजा? वो खुद आपको लेने आ सकते हैं ना। ते त्याबद्दल मला काही माहिती नाहीये, पण जाऊ दे ना। मला पोलिसांकडे जायचंय, त्यांना सांगायचं की आमच्यांचं पत्र आलंय म्हणून। हा, मला उशीर होतोय, जाते मी। अरे पाहुणे बाई, आज तुम इधर कस काय? इधरच यायचं होतं तर मेरे को सांगायचं की। अरे वो आप निकल गए थे। हाँ ठीक है, आती हूँ। हाँ। टेलर बाबू, हाँ, वो आपके दोस्त के बारे में पता चला क्या आपको? कौन दोस्त? अरे वो मिसिंग था ना, उनका लेटर आया है। क्यों, मनीषा जी ने बताया नहीं क्या आपको? अभी अभी मुझे मार्केट में मिले वो। होय, काय बोलले नाही बाबा ते? कुठे त्यांचा नवरा घरी आहे का? येतो भेटून आजच त्यांना। मुंबई में है। पर टेलर बाबू, आपको एक बात अजीब नहीं लग रही क्या? कुठली हो? मोबाइल के जमाने में लेटर कौन लिखता है? एक फोन भी कर सकते थे ना। वो मुंबई में है या फिर? जाऊ द्या ना। तुम्हाला काय करायचंय? अहो ते सापडले ते महत्वाचं आहे। बघितलं ना मनीषाचे किती टेन्शन मध्ये होत्या बरं। हा, आता त्यांनी पत्र पाठवू, फोन करू किंवा ईमेल पाठवू, आपल्याला काय करायचंय? मी तुम्हाला खरं सांगू का, माझ्या ओळखीचा माणूस होता, पण माणूस लय विचित्र होता बरं का। जाऊ द्या, त्यांचा नवरा बायको बघून घेतील काय ते। आपल्याला काय करायचंय? आपण भलं, आपलं काम भलं। कामावर ना आठवलं, तुम्ही ज्या कामासाठी ह्या गावात आलाय त्या पिक्चरच्या लेखनाचं काम कुठपर्यंत आलंय? चालू है। चालू है। लय बिजी वाटतं त्याच्यात। बहुत। चांगली स्टोरी लिहाल तुम्ही। पक्का। ठीक है, फिर चलती हूँ मैं। बाय। राऊत, अरे ही बघ की, त्या मकरनने त्याच्या बायकोला मिनिटाला कॉल केल्यात। सुधाकर, मी ऐकलंय तो लय संशयित होता। अरे मग करणार ना मिनिटाला फोन? साहेब, ते सुधाकर साहेब। मॅडम तुम्ही आज न बोलवताच आलाय, बसा। बोला। आमच्यांचं पत्र आलंय। तुमच्या मिस्टरांचं? हो, आणि त्यात त्यांनी असं लिहिलंय की ते मुंबईला गेलेत आणि त्यांनी मलाही तिकडेच बोलवलंय। हे अक्षर तुमच्या मिस्टरांचंच आहे का? हो, कशावरून? नाही म्हणजे या अक्षरासारखं दुसरं काय करत आहे का? त्यांची डायरी, व्यवसायाचं काही लिहिलेलं असं? नाही ना, तसं काहीच नाहीये। पण मी ओळखते ना त्यांचं अक्षर। म्हणजे आता आमचा इतक्या वर्षाचा संसार आहे नवरा बायकोचा, मी त्यांचं अक्षर नाही ओळखणार का? आणि आता हे भेटलेत, त्यामुळे मला कसलीच काळजी नाहीये। मला माझी केस मागे घ्यायची। त्यांनी पत्र लिहायच्या आधी एखादा तर कॉल केला असेलच की तुम्हाला? नाही ना, मला त्यांचा काहीच कॉल आला नाही। तसं शक्य आहे? या मोबाईलच्या काळात कोण पत्र लिहितोय? कॉल करा त्यांना। कॉल
त्याचं काय आहे, जेव्हापासून ते मिसिंग आहे तेव्हापासून मी त्यांना खूप वेळा कॉल करायचा ट्राय केला, पण त्यांचा काही कॉल लागला नाही. आणि आज सकाळी जेव्हा त्यांचं पत्र आलं ना तेव्हापासून पण मी त्यांना कॉल ट्राय करते, पण त्यांचा कॉलच लागत नाही. मला काय वाटतं, त्यांनी मुंबईला गेल्यानंतर त्यांचा नंबर बदलला असणार. होय. बरं, नंबर जर बदलला असता तर त्यांनी या पत्रामध्ये नवीन नंबर लिहिला असता ना. असा कुठला नवरा असतो की जो बायकोला स्वतःचा नंबर देत नाही? हा, मला कसं जैन साहेब. काय अपडेट आहे यांच्या केसबद्दल? साहेब, हे यांच्या मिस्टरांचं पत्र, ते मुंबईला आहेत. यांना यांची केस मागे घ्यायची आहे. पण साहेब, पण काय, त्यांच्या नवऱ्याचा पत्ता लागलाय, त्यांना केस मागे घ्यायची आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे? मला केस मागे घ्या. साहेब, मी काय म्हणतो, असं कसं बंद करू? ठोस पुरावा काय नाही. सुधाकर, आपल्या डोक्यावर बऱ्याच केसेस आहे, मग त्यातली एक केस कमी होती तर काय अडचण आहे? तिथंच घुटमळत राहणार. नवीन केस हातात घ्या, ती बंद करून टाका. ठीक आहे साहेब. साहेब, पोलीस खात्याचे खूप खूप आभार. खूप मदत झाली मला. आमचे हे भेटलेत, आता माझी काळजी मिटली. आता माझी कसलीच तक्रार नाही आहे. सही करा इथं. या तुम्ही. ते पत्र हे नाही देता येणार. अहो पण FIR च्या विरोधात केस निकाली लागल्याचा पुरावा आहे, सोबत जोडावं लागतं. या तुम्ही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते पत्र मी पोलिसांकडे घेऊन गेले होते आणि त्यांना केस मागे घ्यायला सांगितली. त्यांनी फायनली केस बंद केली आहे. वा, हेच मला तुमचं लय आवडतं बघा. बरं, ते पत्र कुठे आहे? ते पत्र हा, ते तर तुमच्या भावाने पुरावा म्हणून ठेवून घेतलं. जरा तरी डोकं असलेल्या बाईसारखं वागत जाओ. तुम्हाला माहितीये ना माझा भाऊ किती संशयी आहे. त्याने परत तुमच्या नवऱ्याची केस चालू केली तर काय करणार? तपास चालू केला तर काय करणार आहात तुम्ही? हे बघा, मी काही मुद्दामून केलं नाही. त्यांनी पुरावा म्हणून ते मागितलं आणि मला ते द्यावंच लागलं. माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. ठीक आहे, जे झालं ते झालं. हा, सॉरी, मी वरडायला नव्हतं पाहिजे तुमच्यावर.